औरंगाबाद, जालनासह काँग्रेसकडून महाराष्ट्रातील आणखी 5 उमेदवार जाहीर. काँग्रेसकडून अनेक नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई 23 मार्च लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी 5 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये लातूर, चंद्रपूर, जालना, औरंगाबाद आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. काँग्रेसकडून अनेक नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. मतदारसंघ आणि काँग्रेस उमेदवार: चंद्रपूर येथे विनायक बांगडे हे काँग्रेसचे उमेदवार असतील. नरेश पुगलिया आणि विजय वडेट्टीवार गटातील मतभेदाच्या वादात अखेर बांगडे यांचं नाव समोर आले आहे. जालना विलास आवताडे, औरंगाबाद सुभाष झांबड, भिवंडी सुरेश तावरे, लातूर मच्छिंद्र कामत. दरम्यान भाजपनेही महाराष्ट्रातील आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये जळगाव, सोलापूर, बारामती, दिंडोरी, नांदेड, पुणे या 6 मतदारसंघातील उमेदवार भाजपने घोषित केले आहे. पुण्यातून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचं तिकीट कपात करून पालकमंत्री गिरीश बापट यांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे बारामतीतून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपची दुसरी यादी जाहीर. कुठून कोण लढणार? जळगाव स्मिता वाघ, नांदेड प्रताप पाटील चिखलीकर, बारामती कांचन राहुल कुल, दिंडोरी भारती पवार, सोलापूर जयसिद्धेश्वर स्वामी. बारामतीतून सुप्रिया सुळेंचा कुल यांचे आव्हान. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये 2 महिला उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार राहुल कुल यांचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील आणि काँग्रेस आमदार संग्राम थोपटे या नेत्यांशी चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात फायदा होऊ शकतो. शिवाय राहुल कुल हे स्वतः दौंड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे भाजपचे त्यांच्या पत्नीने कांचन कुल यांना भाजपचे तिकीट दिल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातून शिरोळेंचा पत्ता कट. पुण्यात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांची उमेदवारी देत विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे तिकीट नाकारले आहे. बापट गेली अनेक वर्ष खासदारकी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. अखेर अनिल शिरोळे यांना डच्चू देत पक्षाने बापट यांना संधी दिली आहे. औरंगाबाद आणि जालन्यामध्ये चांगला सामना रंगणार. औरंगाबादच्या शिवसेना भाजप युतीचे खासदार चंद्रकांत खैरे व काँग्रेस राष्ट्रवादी युतीचे खासदार पदाचे सुभाष झांबड यांच्यात चांगलीच चर्चा रंगणार आहे. त्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे आणि विलास आवताडे यांच्यात चांगला सामना रंगणार आहे. Geo 24 न्यूज, मुंबई.